नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 104. निसर्गदत्त महाराज म्हणतात की भारतात आळशीपणाने राहणे एका अर्थाने चांगलेच आहे. भारतात आळशीपणाने राहणे एका अर्थाने चांगलेच आहे, कारण त्या वेळेपुरते सुद्धा पुढे आपले काय होणार या चिंतेपासून आपण मुक्त राहतो. जेव्हा तुम्हाला घाई गडबड नसते तेव्हा तुम्ही अगदी शांत असता. त्याच वेळी काहीतरी सूक्ष्म असे आत डोकावते. चिंतेबद्दल चिंता करणे नको. तुम्ही केवळ असा आणि स्वस्थ होण्यासाठी अस्वस्थ होऊ नका. होय, मी आहे, पण आता पुढे काय असे म्हणू नका. होय, मी आहे किंवा मी असणेपणाने शुद्ध असणेपणा आहे. मग आता पुढे काय असे म्हणू नका. मी आहे किंवा असणेपणाच्या शुद्ध जाणीवेत पुढे असे काहीही नाही. तुम्ही शुद्ध सोन्याचे भिक्षा पात्र घेऊन दारोदार भीक मागता. आता त्याला कोण काय करणार. तुम्ही शुद्ध सोन्याची भिक्षा पात्र घेऊन दारोदार भीक मागता, त्याला कोण काय करणार. आपले आंतरिक मोल कळाले पाहिजे. स्वतःबद्दल तुमच्या अनेक चांगल्या वाईट कल्पना आहेत. त्या धुक्यासारख्या तुमचे खरे दर्शन स्पष्टपणे तुम्हाला होऊ देत नाहीत. शुद्ध पाण्याची चव इतर चवी दूर केल्याशिवाय कळणार नाही. म्हणून रोज पुरेसा वेळ केवळ स्वस्थ बसण्यात घालवा. चिंतनात आपल्या व्यक्तिभावाचा अतिरेक झालेला आहे. चिंतनात आणि आपल्या जीवनात आपल्या व्यक्तिभावाचा अतिरेक झाला आहे, हे कळले पाहिजे. आपण म्हणजे स्मृतीचे व आठवणीचे निव्वळ एक गाठोडे आहोत. आपण म्हणजे स्मृतीचे किंवा आठवणीचे एक निव्वळ गाठोडे आहोत. द कंटेंट ऑफ कॉन्शियसनेस इज अ कॉन्शियसनेस, असा हा सर्व प्रकार आहे. अनावश्यक आठवणींना, स्मृतींना विरोध करा. त्यांचे निरर्थकत्व समजावून घ्या. त्या आपोआप गळतील. आपल्या शुद्ध असणेपणाशी जवळीक साधा. एवढेच जरुरीचे आहे. याकरता नेहमी स्वतःपाशीच राहा. सुरुवातीपासून जे तुमचे असते तेच शेवटपर्यंत तुमच्या जवळ राहत असते. सुरुवातीपासून जे तुमचे असते तेच शेवटपर्यंत तुमच्या जवळ राहील. महत्वाचे जे आहे ते मूळचेच तुमच्यापाशी आहे. ते बाहेरून कधीच येत नाही. ऐकलेले किंवा वाचलेले शब्द केवळ प्रतिमाच निर्माण करतात आणि तुम्ही म्हणजे एखादी मानसिक प्रतिमा नाही. तुम्ही कोणत्याही प्रतिमेच्या अगोदरचे आहात. प्रत्येक जण स्वतःबद्दलच्या समजुतीमुळे अथवा गैरसमजुतीमुळेच दुःख भोगतो आहे. त्या मानाने तो सुख कमी भोगतो. पण तुम्ही सर्व मानवजातीशी एकरूप असाल तर मानवजाती बरोबरचे दुःख तुम्ही पण भोगाल. म्हणूनच जे कृष्णमूर्ती म्हणतात, यू आर द वर्ल्ड, अर्थात मानसिक दृष्ट्या सर्व मानवजातीचे दुःख हे सार्वत्रिक आहे.
सर्व मानवजातीचे दुःख हे सार्वत्रिक आहे. श्री गौतम बुद्धांची आणि ज्या घरी मृत्यू झाला नाही अशा घरून तांदूळ आणण्याची जी कथा आहे त्या कथेचे हेच मर्म आहे. त्या कथेचे हेच मर्म आहे की सर्व मानवजातीचे दुःख हे सार्वत्रिक आहे, वैयक्तिक नाही. सफरिंग इज नॉट द इंडिव्हिज्युअल थिंग. सफरिंग इज नॉट इंडिव्हिज्युअल थिंग असे कृष्णमूर्ती म्हणतात. लिखित धर्म म्हणजे नुसते शब्दांचे ढीगच्या ढीग आहेत. लिखित धर्म म्हणजे नुसते शब्दांचे ढीगच्या ढीग आहेत. पण सत्य हे केवळ मौन अशा कृतीत आहे. सत्य हे केवळ मौन कृतीत आहे. भाकरी हा शब्द तुम्ही खाऊ शकत नाही. भाकरी हा शब्द तुम्ही खाऊ शकत नाही आणि पाणी हा शब्द तुम्ही पिऊ शकत नाही. प्रत्यक्ष खाण्यापिण्याने शब्दांचा खरा अर्थ प्राप्त होतो. आम्ही ईश्वर, सत्य, प्रेम, समता, दया, करुणा याविषयी बोलतो, पण फक्त आणि फक्त त्यांच्या व्याख्याच निर्माण करतो. इतकेच काय ते करतो. ज्याची आपण व्याख्या करतो मग ते आपण चांगले जाणतो अशी आपली समजूत आपण करून घेतो. इतकाच काय ते. आपण फक्त शब्द जाणतो, बाकी काही जाणत नाही. शब्द जाणणाऱ्यालाही जाणत नाही. आपण फक्त शब्द जाणतो, शब्द जाणणाऱ्याला जाणत नाही. तुम्हाला सर्व शब्दांचे ज्ञान असेल, शास्त्रे तोंडपाठ असतील, चर्चा वाद विवादात तुमचा हात कोणी धरणार नाही. तुम्ही अगदी निपुण असाल तरी पण तुम्ही काही केले नाही तर केवळ एक हाडांचे गाठोडे म्हणूनच तुम्ही राहाल. जो कोणी मी आता जे काही बोलतो, निसर्गदत्त महाराज म्हणतात की जो कोणी मी आता जे काही बोलतो ते जो पचवेल त्याला दुःखी तणावग्रस्त असण्याचे काही कारणच नाही. स्वचे ज्ञान होण्याकरता केवळ आपण असणेपणाने शुद्ध असणेपणाच आहोत हे ज्ञान गुरुचरण म्हणून घट्ट पकडून ठेवा. मगच व्यक्तीला व्यक्त अशा विश्वाची स्वतः फक्त व्यक्त राहूनच एकरूप होता येते. मगच व्यक्तीला व्यक्त अशा विश्वासी स्वतः फक्त व्यक्त राहूनच एकरूप होता येते. पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये स्वतःचे निर्णय घेतात काय? पंच महाभूते, पंच ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये यांना चालना देतात. पण व्यक्तीला वाटते हे सर्व मी करतो, ही इंद्रिये माझ्याच मालकीची आहेत. व्यक्ती मरते, पण संपूर्ण प्रगटीकरण जे आहे, जे सदैव व्यक्त आहे, जे प्रगटीकरण म्हणजे स्फुरण आहे, जे प्रगटीकरण म्हणजे सृजन आहे, जे प्रगटीकरण म्हणजे क्रिएशन आहे, ते मात्र कधीच मरत नाही. व्यक्ती सारख्या व्यक्तला मर्यादा नाहीत. व्यक्तीसारख्या व्यक्तला मर्यादा नाहीत. तुम्ही वस्तुतः व्यक्ती नसून तुम्ही प्रगट झालेले जग असे व्यक्त स्वरूपाचे आहात. जगरूपाने व्यक्त आहात. तुम्ही आहात म्हणजे संपूर्ण प्रगट जगच आहात. हा जो प्रगटीकरणाचा आनंद तुम्ही घेता तो वैश्विक आहे आणि इकडे तुम्ही व्यक्तित्वाला कवटाळत बसले आहात. व्यक्तिमत्वाला कवटाळत बसू नका. या प्रगट किंवा व्यक्त जगात जे काही पाहिले, ऐकले, स्पर्शिले इत्यादी आहे तो फक्त स्व आहे. पाहणारा तोच, पाहिले जाणारेच तोच. हे विश्व हे संपूर्ण एक तऱ्हेचा खेळ आहे, लघवी केल्यासारखा. हे विश्व हे संपूर्णतः एक खेळ आहे. असा खेळ लघवी केल्यासारखा. तर तुम्ही स्वतः लघवीचा फक्त एक थेंब आहात. समुद्रातील एक थेंब पण खारट असतो.
आणि ती खारट चव हे आपले असणेपणाचे शुद्ध ज्ञान होय. समजा तो थेंब वाळला तर समुद्र त्या वाळलेल्या थेंबाची पर्वा करत नाही. समजा तो थेंब वाळला तर समुद्र त्या वाळलेल्या थेंबाची पर्वा करत नाही. त्याप्रमाणे पंचमहाभूतांच्या या खेळात तुम्ही फक्त थेंब आहात. जगा अथवा मरा अथवा वाळा, पण मूलभूत समुद्राला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. पण हा प्रगट झालेला, हा व्यक्त झालेला निसर्ग कसा जाणावा, याचे श्री निसर्गदत्त महाराजांनी फार सुंदर उत्तर दिले आहे. ते ध्यानपूर्वक ऐका. ते म्हणतात, चव व्हा आणि चव जाणा. चव व्हा आणि चव जाणा. अमृतानुभवामध्ये एक ओवी आहे. फुलची झाले भ्रमर, तरुणीची झाली नर, झाले आपले शेजार निद्राळू. लाखो थेंब वाळतात, लाखो थेंब वाळतात, पण समुद्र त्याच्याशी संबंधित नाही. लाखो लोक मरतात, पण पंचमहाभूते त्याच्याशी कशी संबंधित असतील? तुम्ही स्वतःला शरीर म्हणून मर्यादा घालता व वाळलेला थेंब होता. समुद्र व्हायचे सोडून मग ताणतणाव, दुःख, यातना या राहणारच. समुद्र व्हायचे सोडून तुम्ही जर थेंबच राहिला तर मग ताणतणाव आणि दुःख, यातना या राहणारच. साधारण 12 वर्षापूर्वी, आता जास्त वर्षे झाली असतील, श्री विजयेंद्र देशपांडे यांनी श्री दामोदर व कमला लुंड यांनी मराठीत टिपलेल्या श्री महाराजांच्या काही संवादांचे इंग्रजीत भाषांतर केले होते. तेच आय एम अनबॉर्न हे पुस्तक निघाले. त्यावरूनच आय एम अनबॉर्न हे पुस्तक निघाले. त्यातील 6व्या प्रकरणातून हा भाग घेतला आहे, जे निरूपण 11 डिसेंबर 1979 मध्ये झाले. असो, तर ज्ञानी पुरुष स्वकल्याणाचा व समाज कल्याणाच्या भानगडीत कधीच पडत नाहीत. ज्ञानी पुरुष स्वकल्याणाच्या किंवा समाज कल्याणाच्या भानगडीत कधीच पडत नाही. त्यांच्याकरता संपूर्ण जग जरी नाश पावले तरी त्यांच्या दृष्टीने काहीही घडलेले नसते. अर्थात तो पण व्यक्ती म्हणून कधीच संपलेला असतो. गाढ निद्रेत तुम्ही केवळ असता. तुम्ही तुमच्या केवळ असण्याचा आनंद घेऊ शकत नाही. स्त्री किंवा पुरुष हे जाणू शकत नाही. मी अमुक अमुक आहे च्या अगोदरचा जो मी आहे तोच सत्य आहे. तोच सत्य आहे, तोच शाश्वत आहे, तोच अक्षय आहे. पावसाच्या पाण्याला चव नसते, पण त्यात बऱ्याच चवी मिसळता येतात. पण तुम्हाला आपण असणेपणाने शुद्ध असणेपणाच आहोत हे मात्र बेचव वाटते, आणि मग त्यात तुम्ही अमुक तमुकचा मसाला मिसळता, त्याची भेसळ करता. जशी की आपण अन्नात थोडी थोडी चवी करता मीठ मसाले घालतो, त्याप्रमाणे श्री निसर्गदत्त महाराज ज्या परंपरेतून आहेत त्या परंपरेला नवनाथ म्हणतात. नवनाथ परंपरा म्हणतात. प्रथम गुरु म्हणजे ऋषी श्री दत्तात्रय भगवान. ही परंपरा नदीसारखी आहे. ही परंपरा एखाद्या नदीसारखी आहे. शिकवण साधी सोपी आहे. स्वरूप सागराला मिळायचे हे एकच ध्येय इथे आहे. जो कळकळीने या नदीत उतरतो तो आपोआप त्याच कळकळीने सागरात विलीन पण होतो. कुणीही स्वतःला नवनाथ परंपरेतील म्हणू शकतो. तुमच्या मनाच्या शब्दाची हौस तुम्ही भागवू शकता. नावामुळे तुमच्यात काही फरक पडणार नाही. फक्त योग्य वागणुकीचे स्मरण तुम्हाला मिळेल, पण ती पण काही साधी गोष्ट नाही.
अगोदर स्वरूप ज्ञान व मग नवनाथ परंपरेत प्रवेश अशी काही अट नाही. तुम्ही कळकळीने आला की या परंपरेचे झाला असेच समजा. मग दृष्टी, स्पर्श, शब्द, एखाद्या वेळी स्पष्ट स्वप्न किंवा स्वतःचा केवळ शुद्ध असणेपणाचे तीव्र स्मरण अशी एखादी कृपेची खूण तुमच्यापर्यंत आपोआप येते. मग तुमच्या स्वभावात आणि वागणुकीत लक्षणीय आणि जलद असा बदल होतो. हेच कृपेचे मुख्य लक्षण तुमच्यात प्रगटते. नमस्कार.